विचार करा, एकामागोमाग एक संकट. आधी दुष्काळ, मग दिवाळखोरी, त्यानंतर पत्नी आणि मुलाचा मृत्यू, आणि शेवटी समाजात होणारा अपमान. या सगळ्या आघातांनंतर देहूचा तुका आतून पूर्णपणे कोसळला होता. घरात राहणं असह्य झालं होतं, गावात श्वास घेण्यासुद्धा जड झालं होतं. अशावेळी त्यांनी एक निर्णय घेतला, या सगळ्यांपासून दूर जायचं. निसर्गाच्या सान्निध्यात फक्त विठ्ठलाला शोधत बसायचं. चला तर मग आज आपण तुकारामांसोबत भंडारा डोंगर आणि भामचंद्र गुंफेच्या त्या वाटेवर जाऊया आणि पाहूया त्यांच्या वैराग्याची सुरुवात नेमकी कशी झाली. त्यांच्या आयुष्यावर आलेलं पहिलं आणि सगळ्यात मोठं संकट होतं तो भयंकर दुष्काळ. या एका दुष्काळात त्यांचा सगळा व्यापार बुडाला, सगळी संपत्ती गेली. अक्षरशः ते रस्त्यावर आले, पूर्णपणे दिवाळखोर झाले. पण हे आर्थिक संकट एकटं नाही आलं. ह्याच दुष्काळात भुकेमुळे त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा तडफडून मृत्यू झाला. हे दुःख हे त्यांच्यासाठी खरंच असह्य होतं. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे ज्या समाजात त्यांना मान होता, प्रतिष्ठा होती, त्याच समाजाने त्यांची हेटाळणी सुरू केली, त्यांचा अपमान केला. एकापाठोपाठ एक बसलेल्या या जबरदस्त आघातांनी तुकारामांना आतून पूर्णपणे मोडून काढलं होतं. दुःखाचा हा महापूर इतका वाढला की तुकारामांना घरात बसून राहणं आता शक्यच नव्हतं. सगळं काही गेलं होतं. व्यापार, मान आणि घरात तर मृत्यूची छाया पसरली होती. त्यांच्या मनात आता फक्त एकच हाक होती, आता फक्त देवाकडे जायचं. आणि मग एका दिवशी ते शांतपणे घरातून बाहेर पडले, कुटुंबाला फार काही न सांगता. देहूजवळच्या डोंगरांकडे त्यांची पावलं आपोआप वळली. त्यांच्या आतून फक्त एकच आवाज येत होता, विठ्ठलाला शोधायचं आहे. देहूपासून इंद्रायणी नदी ओलांडली की जो डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. हीच ती जागा जिथे तुकारामांनी एकांत शोधला, जिथे त्यांनी ध्यान केलं आणि जिथे त्यांच्या अभंगांना खऱ्या अर्थाने आकार आला. इथे निसर्गच जणू त्यांच्या सोबतीला आला होता. डोंगरावरची ती नीरव शांतता, अंगाला स्पर्श करून जाणारा तो थंड वारा, झाडांच्या पानांची मंद सळसळ आणि दूरवर दिसणारी इंद्रायणी नदी. या शांत पवित्र वातावरणात त्यांच्या मनातली अस्वस्थता हळूहळू कमी व्हायला लागली. आणि इथेच, याच डोंगरावर त्यांनी स्वतःच्या दुःखाला विठ्ठलासमोर रिक्त केलं. त्यांची प्रार्थना अगदी साधी होती, तूच माझा आहेस आणि मी तुझाच आहे, आता तूच मला सांभाळ. हा त्यांच्या संपूर्ण शरणागतीचा, स्वतःला देवाच्या स्वाधीन करण्याचा क्षण होता. भंडारा डोंगरानंतर त्यांच्या साधनेचा पुढचा आणि अधिक महत्त्वाचा टप्पा होता भामचंद्र डोंगरावरची गुंफा. ही ती जागा होती जिथे त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. असं सांगितलं जातं की तुकारामांनी या गुंफेत तब्बल 15 दिवस अन्नपाण्याशिवाय अखंड ध्यान लावलं होतं. एक तपच होतं ते. त्या काळातलं वर्णन असं केलं जातं की त्यांच्या भोवती साप फिरत होते, विंचू रांगत होते, पण त्यांच्या आतलं प्रेम आणि ध्यान इतकं गाढ होतं की त्यांना कशाचीही भीती वाटली नाही, कसला मोह उरला नाही. त्यांनी बाह्य जगावर जणू पूर्णपणे विजय मिळवला होता. आणि या 15 दिवसांच्या अखंड साधनेनंतर त्याच भामचंद्र गुंफेत तुकारामांना विठ्ठलाचं दिव्य दर्शन झालं. सुरुवातीला एका निराकार तेजाच्या रूपात आणि मग त्यांच्या लाडक्या विठ्ठलाच्या सगुण रूपात. या दर्शनानंतर त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडला, ज्याला ते स्वतः आपल्या जीवनातलं एक निर्णायक वळण मानतात. तो प्रसंग म्हणजे त्यांना स्वप्नात मंत्राची दीक्षा मिळाली. स्वप्न असं होतं की ते नदीकाठी स्नानाला जात आहेत आणि तितक्यात त्यांच्यासमोर एक तेजस्वी महापुरुष प्रकट झाले. त्यांनी तुकारामांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना एक मंत्र दिला, राम, कृष्ण, हरी. हे फक्त शब्द नव्हते. तुकारामांसाठी हा मंत्र म्हणजे जणू काही बुडणाऱ्या माणसाच्या हाती लागलेली एक भक्कम नाव होती. राम, कृष्ण, हरी या नामाने त्यांच्या आतल्या काळोखातून त्यांना बाहेर काढायला, वर उचलायला सुरुवात केली. भंडारा आणि भामचंद्र डोंगरावरची ही खडतर साधना पूर्ण करून तुकाराम परत आले. पण आता ते पूर्वीचे तुका राहिले नव्हते. त्यांचा एक नवा आध्यात्मिक जन्म झाला होता. हा बदल खरंच अविश्वसनीय होता. साधनेला जाण्यापूर्वी ते होते दुःखाने उद्ध्वस्त झालेले तुका, पण साधनेनंतर ते झाले होते भगवंताच्या नामाने जागे झालेले तुका. त्यांचं संपूर्ण अस्तित्वच जणू पालटून गेलं होतं. यानंतर इंद्रायणीच्या काठावर बसून केलेल्या ध्यानातून त्यांना एक स्पष्ट आंतरिक आदेश मिळाला. आता त्यांच्या आयुष्याला एक नवीन ध्येय मिळालं होतं, एक नवीन दिशा मिळाली होती.
तो आदेश होता, तुका, तुझं दुःख तू एकटाच सहन करू नकोस, ते अभंगांच्या रूपाने लोकांपर्यंत पोचव. हाच तुझा मार्ग आहे, हाच तुझा धर्म आहे. आणि इथूनच संत तुकारामांच्या अभंग रचनेचा आणि कीर्तनाचा तो महान प्रवास सुरू झाला. तर हा संपूर्ण प्रवास किती विलक्षण आहे बघा. सांसारिक दुःखातून सुटण्यासाठी घर सोडणं, मग तीव्र ध्यान करून आतल्या आणि बाहेरच्या संकटांवर मात करणं, त्यानंतर देवाची अनुभूती घेणं, गुरूंकडून मंत्र मिळणं आणि शेवटी एका नवीन ध्येयासह समाजात परत येणं. आजच्या काळात जेव्हा आपल्या आयुष्यात ताणतणाव, दुःख आणि निराशा येते, तेव्हा आपण अनेकदा बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतून त्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतो. पण तुकारामांनी काय केलं? त्यांनी त्याच वेदनेला सोबत घेऊन डोंगरावर जाऊन स्वतःच्या मनाचं शुद्धीकरण केलं आणि देवाच्या नामाला घट्ट धरलं. तर पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की या साधनेतून बाहेर आल्यावर तुकारामांच्या अंतर्मनातून अभंगांची गंगा कशी वाहू लागली. त्यांचे पहिले अभंग कोणते होते, त्यांच्या कीर्तनाचा आरंभ नेमका कसा झाला, आणि तुका म्हणे या एका आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी भाषा आणि एक नवं धैर्य कसं दिलं, हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात. अभंगाची गाथा, तुकारामांचे पहिले अभंग आणि कीर्तनाचा आरंभ. तोपर्यंत पाहत रहा. जर आपल्याला हे विश्लेषण आवडले असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.